सणवार असो, कुठला तरी उत्तम दिवस असो या काहीतरी सेलिब्रेशन असो, ह्या माझ्या केसांचा मेकअप सगळ्यात प्रथम. तर हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मंडळी, आज बघा केसांचा मेकअप चालू आहे. घेतलं केसांना कलर करायला. काय करू, पर्याय नाही बाबा. लहानपणापासून सगळ्यांचं टोमणं ऐकत आलं, पण शेवटी काय पर्याय नसतो. सगळ्यांना फाट्याव मारायचं आणि आपलं काम करत राहायचं. हा माझा प्रण आहे माझ्या, मला वाटते वयाच्या 10व्या वर्षापासून. कारण तेव्हापासून केस पिकलेले आहेत. तर चला केसांचा मेकअप करून घेते. सगळेजण म्हणतात, सगळेजण तोंडाकडं बायो कसतरीच बघतात, जसं का काहीतरी मोठं संकट कोसळलं लागत. अशी केस माझी पांढरी दिसायला लागली का माझं काय, मी सरळ केस विंचारते, त्यामुळे प्रश्नच नसतो. पण सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे कमी आणि माझ्या केसांकडे जास्त असतं. पण काय करू बाबांनो, केस पिकले त्याला काहीही करू शकत नाही. आत्ता समजलं ह्या वयात आल्यावर की पित्त असल्यावर, काही कॅल्शियम कमी असल्यावर, हे ते सगळं असल्यावर की केस पिकतात. पण लहानपणी कसं कोण सांगायला नव्हतं, म्हणून जे मिळेल ते केसांना लावायचे. कधी मेहंदी, कधी काळं, कधी काय तर कधी काय. आणि असं करता 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 शेवटी ह्या टर्निंग पॉईंटला आता आलोय आपण, तिशीच्या. तर अजूनही तेच करतोय आणि बघू शकता किती सपाट अशी आणि पांढरी पांढरी चांदी आहे माझ्या डोक्यावर. आणि शेवटी ही चांदी मला काळी करावी लागते. सो पर्याय नाही आहे. कसं असतं ह्या जगात, बाहेर चांगलं दिसायचं म्हटलं तर थोडंसं केसांना असं कलप फिलप या मेकअप करणं महत्त्वाचं आहे. आयब्रो सुद्धा म्हटलं तर मला जाऊ वाटत नाही पार्लरवाल्या बाईकडे. आईला ती बाई घेते हातात धागा आणि त्यानं एवढी जी रडवते ना, पण तरी म्हणतात ना की सुंदर दिसणं महत्त्वाचं आहे. तर काय सुंदर दिसता. दोन मुली झाल्यापासून चेहऱ्याचा मेलाझमा एवढा खराब झालाय की चेहरासुद्धा डाऊन झाले. सगळे म्हणतात की तू लग्नाच्या अगोदर किती छान दिसायची, लग्नानंतर तू एवढी काळी कशी झाली. तर बाबांनो नका मला प्रश्न विचारू, होतं थोडंसं मागे पुढे, जाऊ द्या. विषय संपला आपला. केसांना कलर करून घेतलेला आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे. घरात सगळी कामं झाले, कपडे भांडी. सकाळी मिस्टर कामावर गेले तेव्हा त्यांना हे साबुदाणा खिचडी बनवून दिलेली होती. आणि देवपूजा करून घेऊया का, तर आज आहे महाशिवरात्री आणि अजूनही काहीतरी वेगळं थोडंसं बनवायचं आहे. म्हणून जी आणि चिमू वाट बघत होत्या. त्या म्हणे की मम्मी पटकन बनवता. म्हटलं थांबा जरा, थोडंसं इकडे तिकडे काय राहिलेलं आहे त्या गोष्टी आवरते आणि मग घेते बनवायला. पण का म्हणून का, जरा एक दिवस कामाची सुट्टी नाही आहे. उपवास असला की डोक्यात किती भारी वाटतं ना, की अरे वा चला आज उपवास आहे म्हटल्यावर आज काय किचनचं काम नाही असं वाटतं. पण नेमकं किचनचं काम त्या दिवशी सगळ्यात जास्त असतं. की खायचं काय, एकच तर पर्याय असतो आपल्याकडे, साबुदाणा. मग साबुदाण्याची खिचडीच हा पर्याय असतो, पण वेगळं पण काय काय आयटम ह्यांना हवे असतात. जसे की साबुदाणा वडे, काहीतरी ते थालीपीठ, आणि अजून ते नायलॉन साबुदाणे आपण म्हणतो ना, ते नुसतं तेलामध्ये तळून शेंगदाणे ते आपण खातो ते. म्हणजे किती चटक तोंडाला. खरं आहे की नाही, उपवास हा फक्त नावाला, पण नुसता फलाहार करून सुद्धा आपण उपवास पकडू शकतो, मान्य आहे. आता कसं असतं, कोणाकोणाला साबुदाणा खाल्ल्यावर बीपी लो होतो. म्हणजे मला साबुदाणा खाल्ला म्हटला की बीपी पूर्ण लो होतो. माझ्या मिस्टरांचा पण होतो, पण थोडंसंच खातो. काय करतो, जर अर्धी वाटी साबुदाणे तर 4 वाट्या आपण घ्यायचे बटाटे, आणि चांगले बटाटे घातले नाही की झालं, त्याच्या साबुदाणा दिसलाच नाही पाहिजे. पण कधी कधी नाही होत तसं, ठीक आहे, होतं जे होईल तसं ते बनवायचं. आता म्हणलं हे थालीपीठ बनवून घेऊया म्हणून हे मिक्सरला घेतलं, साबुदाणा बारीक करून. काय तर नुसतं नाटकच नुसतं. तर काय करायचं, गावाला माणसं नाही, गावाला बी नाही हो, कुठंच माणसं कोणच उपाशी राहत नाही. होती घरात फळं होती, पण मी कसं चिमूसाठी राखीव ठेवली होती. कसं असतं ना, मुलं घरामध्ये असल्यावर मीच नाही, कुठलेही पालक, कुठलेही आईवडील असू देत, ह्या जगात कुठल्याही कोपऱ्यात जर तुम्ही गेलात तर प्रथमतः मुलांना फर्स्ट प्रायोरिटी असते. आणि मुलं फळं खातील ह्या उद्देशाने मग ते पॅरेंट्स असो किंवा कुणीही असो, ती फळांना हातसुद्धा लावत नाही. आता जे असतील का XYZ की आपली मुलं सोडून जे खातात, तर त्यांचा वेगळा प्रश्न असतो. पण आम्ही थोडंसं फर्स्ट प्रायोरिटी मुलांना देतो. तर ठीक आहे, ते खातील म्हणून मी का केळी वगैरे हात नाही लावला. आणि आता परवापासून त्या इंस्टावरनं ट्रेंडिंगवर काय काय विषय ऐकायला मिळतात की दहीमध्ये हा प्रकार आला आहे, म्हणजे भेसळ, ताकामध्ये तो प्रकार आला आहे, दूधसुद्धा भेसळीचं आलं आहे म्हणे. काय 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 ऐकलं आणि थोडासा अंगावर काटाच उभा राहिला. मग जी याला म्हटलं बाई तू डेअरीतूनच दही आण, कारण ते खुल्लं असतं आणि त्याने तिथे बनवलेलं असतं. आता काय माहिती ताजं आहे का शिळं आहे, पण ते एक आपल्या डोळ्याला आंधळा विश्वास की असेल ताजं. कारण म्हणतात ना की डब्यातलं पण आता दही चांगलं नाही आहे, पॅकेटमधलं ताक चांगलं नाही आहे, दूध चांगलं नाही आहे म्हणतात अमूलचं का मदर डेअरीचं, कुठलं काय ते का कुठलं काय काय मी ऐकलं होतं. समोर तिकडे आपल्याला काय करायचं आहे, जाऊ द्या, आपण नीट राहणं महत्त्वाचं आहे. तर चला
घेतलं सगळं साबुदाणा बारीक करून त्याच्यात खिसून टाकला बटाट्याचा तर लय डोक्याला ताप आला होता. एक पांढरा दिसत होता आणि एक जरासा वेगळा चॉकलेटी कलर दिसत होता. म्हटलं कुठल्या जातीतला आणि कुठलं वेगळं बटाटा आला का काय. पण घेताना मी एकत्रच बटाटे घेतले होते, पण कसे का कोण आणतो दोघे वेगळे वेगळे निघाले. त्याच्यात घातला बटाटा, शेंगदाण्याचं कुठे मिरची घातलं, घरा फिरवलं आणि हा असा बघा थालीपीठ बनवला आणि हे घेतलं खायला. खरं मी पण ते घेतलं जियानेच खाऊन टाकलं. आता मला चिमूला द्यायचं लय भ्या लागलं होतं, कारण तिला पचायचं नाही. तिला ऑलरेडी जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेममध्ये म्हटलं साबुदाणा नको, पण ती काय बाय ऐकायची नाही. मग तिला काय म्हटलं एकच घास खा आणि तू एक काम कर, दही घे आणि तेवढंच तू खा, बाकी तू काय नादाला लागू नको. कारण आणि कसं असतं आपण काही खायला बसलो ना की पोरांना आपण पहिल्यांदा देतो, पण इथं मी चिमूला जे जमेल तेच पहिल्यांदा देते आणि नंतर मग कितीही आरडाओरडा दंगा झाला ती रुसून सुद्धा कोपऱ्यात बसते की मला दिलं नाही म्हणून. पण नाही, मी टेन्शन घेत नाही, कारण तिच्यासाठी जे हेल्दी आहे तेच महत्त्वाचं आहे. नाहीतर जरा कुठे खाण्यामध्ये इकडे तिकडे फरक पडला की परत कुठे दवाखाने शोधत बसायचं. आणि आम्हाला नेमकं जावं लागतं KM हॉस्पिटललाच, दुसरं आम्हाला आजूबाजूला कुठेही पर्याय नाही आहे तिच्या आजारासाठी. तर जाऊ द्या, चिमूची ही तब्येत मागे पुढे होत आहे. काल रात्री समजलं, परत जाऊन औषधं आणली डॉक्टरला विचारून आणि तिला औषध घेतलं पाजायला, कारण तिच्या त्या आजारपणामुळे दातांना सुद्धा तिच्या प्रॉब्लेम होतोय. तर गेल्याच 10-20 काहीतरी 15 दिवसापूर्वी आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो दातांसाठीच. तेव्हा पण जरा म्हणजे दात किडला असं नाही, थोडा वेगळा प्रॉब्लेम होता. सो गेलो होतो, दात काढला आणि आतासुद्धा दुसऱ्या दाताला पण सेम प्रॉब्लेम आला. तर असं किंचित शाश्वत आहे की तिची औषधं जी खाते ती तिला त्या औषधामुळेच तो त्रास होतोय. मग ठीक आहे, परत जावं लागेल बहुतेक सोमवारी नाही तर मंगळवारी डॉक्टरकडे तिला घेऊन. तोपर्यंत कवर राहण्यासाठी या इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्या औषधं तिला पाचावीच लागतात, पर्याय नाही आहे. अक्षरशः काल रात्री आम्ही सगळे टेन्शनमध्येच होतो दोघं पण. दोघांची थोडीशी आर्ग्युमेंटसुद्धा झाली तिच्यावरून. काय करणार, टेन्शन येतं. मिस्टर बाहेर 10-16 तास कामं करतात, परत घरी आल्यावर चिमूचं टेन्शन तर आम्हाला ऑलवेज नेहमीच आहे. पण कसं असतं इकडून तिकडून खेळून राहते, चांगली राहते म्हणून कधी कधी काही वाटत नाही. पण असं टेन्शन काही आलं ना की भीती वाटते आणि मग आमचे आर्ग्युमेंट्स होतात ना. शेवटी हँडल करायचं, खूप गोष्टी हँडल करायचे. ते स्वतःची तब्येत स्वतः कशी हँडल करतायत ते देवच जाणो, काय ऐकत नाही आहे. ठीक आहे, असो, बघू आता जे आपल्या पदरात पडले ते आपल्याला सहन करायचंच आहे. चला तर साबुदाण्याची खिचडी शेवटी मी घेतलेली आहे खायला. सकाळी नाश्त्याला बनवली होती ती, ह्याला कोणी खाल्ले थालीपीठ. आता पुन्हा एकदा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा. आता साबुदाणा काय हा मला गिळणं झालं आहे, पण काय करायचं, तोंडात गरा फिरवायचं आणि दह्यानं ढकलायचं, दुसरा काय आपल्याकडे पर्याय नसतो. तो होप्स ज्यांना साबुदाणा खरं जमत नाही त्यांनी खाऊ नका. उलट काही लोक म्हणतात की साबुदाणा बाई पोटात पचत नाही, पण काय करणार, नाही पचत म्हणतात ते बरोबर आहे. ज्यांना पोटातल्या पिशवीचा त्रास आहे त्यांनी खरंच खाऊ नका. ओके, सो चलो, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय, आणि लाईक करायला विसरू नका. ओके, बाय.